नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे। ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना निश्चिंत राहावे। तर बघा, हे आत्ताच म्हणजे 8 तारखेला हे आदिती तटकरे यांनी ट्विट केलेला आहे आणि आत्ताच आलेला आहे हे अपडेट तुमच्यासाठी मी लगेच व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर सर्व बहिणी तुमच्या बँक खात्यात आता दोन्ही हप्ते जमा होणार आहेत। आज दोन्ही हप्ते सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDPDच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी व महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली आहे। काही आज खरं तर महिला दिन आहे आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेत केली गेली विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले, मात्र आता हप्ते मिळत आहेत तर नक्की काय भावना व्यक्त करा? नाही, एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे। फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे। फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत। महिलांवरती होत असलेले या दोघांनाही भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी ही सत्ताधारी भाजपचे आमदार करत आहेत। आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, या निश्चितपणाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील आणि महात्मा ज्योतिबा फुले असतील यांच्या जी काही मागणी आमचे सन्मान्य वरिष्ठ सदस्य आहेत, ते माजी मंत्री सुद्धा आहेत, यांनी केलेली आहे आणि जे योगदान त्यांचं समाजासाठी अनेक वर्षांपूर्वीचं आहे त्याचे पडसाद आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कुठे ना कुठेतरी मुलींच्या शिक्षणाप्रती असेल किंवा त्याचबरोबर समाजामध्ये जी काही सुधारणा आहे ही याची जी सुरुवात असेल एक सकारात्मक पाऊल असेल आणि त्यावेळेला संघर्ष करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेलं जे योगदान असेल हे आमच्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये अमूल्य आहे आणि त्यांच्यासाठी ही मागणी त्या ठिकाणी त्यांना भारतरत्न मिळावं ही केलेली आहे आणि निश्चितपणाने ही स्वागतार्हच आहे। मला खात्री आहे की केंद्र सरकार, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब याची योग्य ती या मागणीची दखल घेऊन एक आम्हाला सकारात्मक त्यांच्याकडून त्याचे एक उत्तर ऐकायला मिळेल अशीच मी या निमित्ताने अपेक्षा
सरसकट स्क्रुटिनी होणार नाहीये. एक, आम्ही कंप्लेंट बेस्ड जे स्क्रुटिनी आहेत आम्ही स्पष्टता दिली, पण ज्या संदर्भातल्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या बाबी साधारणपणे आम्ही सगळीकडे व्हेरीफाय करणार आहोत. उदाहरणार्थ 2.5 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना आपण लाभ देतो, पण स्क्रुटिनी ज्या वेळेला आम्हाला या संदर्भातल्या अनेक तक्रारी ज्या वेळेला स्थानिक प्रशासनाकडून मिळत आहेत किंवा काही स्व इच्छेने सुद्धा काहींनी ऍप्लिकेशन केलेले आहेत की आता आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पेक्षा अधिक झालेलं आहे, आम्ही या योजनेसाठी आता पात्र नाही, किंवा डोमेसाईल सर्टिफिकेटची एक अट आहे, म्हणजे आपल्या राज्यातल्या जे स्थायिक आहेत त्याच महिलांना आपण याचा लाभ देतोय. काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत अशी काही केसेस आहेत. त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांची आहेत त्यांना त्याचा लाभ हा योजनेचा निकषानुसार मिळणं, शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे. पण काही 4 व्हीलर्स ज्यांचे आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे, अशा काही स्थानिक प्रशासनाकडनं तक्रारी आलेल्या आहेत. म्हणून या ज्या काही मुद्द्यांवर आहे इथे आपण पॅन जी त्याची व्हेरिफिकेशन, क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत. सरसकट स्क्रुटिनी काही सगळ्यांची होणार नाहीये. ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमीच असेल किंवा ज्यांनी ह्याच निकषानुसार अर्ज भरलेले आहेत त्यांचा स्क्रुटिनीचा काही विषय येत नाही. ह्या जे 5 पॅरामीटर्स आपण ठरलेले आहेत याच्यानुसार क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करणार आहोत. ज्यांच्या तक्रारी आलं त्यांचं ठीक आहे, त्यांचं तुम्ही जे आहे ते बंद कराल, त्यांचा लाभ जो आहे तो बंद कराल, परंतु ज्यांच्या तक्रारी आले नाहीत मात्र ते बोगस आहेत अशांचं काय कराल? आपण क्रॉस व्हेरिफिकेशन जे करत आहोत ते या 5 बाबींना धरून आपण सरसकट क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. याच्या सकट म्हणजे सर्व लाभार्थ्यांचं आपण करणार आहोत. साधारणपणे जर आपण बघितलं तर एक मेजरली 60-70% चंक असा आहे जे असे ना तसे ज्यांचं जे पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहेत यांचं उत्पन्नच 2.5 लाखापेक्षा कमी आहे, यांचं 1 लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहेत. त्याच्यामुळे ते तसेही या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत नाहीयेत. एक, ज्यांची दुचाकीच वाहनं आहेत किंवा ज्यांचं कुठेही त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाहीये ते तसंही या निकषामध्ये बसत नाहीयेत. एक, ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाहीयेत. आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सरसकट काही लाभार्थी उडणार आहेत का नव्याने काही त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन हे आपण फक्त हे पॅरामीटर्स तपासतोय. या पॅरामीटर्स मध्ये ज्यांचं काही डिफॉल्टर्स असतील त्यांचे जे काही त्या बाबतीतला निर्णय तो आपण घेणार आहोत. पण याच्यामध्ये जे तुमचे मूळ लाभार्थी जे 70-75% किंवा 80% पेक्षा अधिक जे ते त्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी त्या पॅरामीटर्स मध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांचं याच्यामध्ये त्यांना काही डॅमेज होण्याचं किंवा त्याच्यामध्ये काही क्रॉस व्हेरीफाय होण्याचा काही विषय येत नाहीये. आपण या 5 पॅरामीटर्सवर आपण क्रॉस व्हेरिफिकेशन हे करणार आहोत. कारण बाय अँड लार्ज जे आम्हाला जाणवलं की जास्तीत जास्ती ज्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या दुबार नोंदणी, इन्कम, 4 व्हीलर आणि स्थलांतरित झालेले या 4-5 गोष्टींवर आलेले आहेत आणि त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आपण फक्त करणार आहोत. अशा किती तक्रारी तुमच्याकडे आलेत आणि आता हे जे बोगस तुम्हाला सापडलेत त्यांचे पैसे तुम्ही वापस घेणार? नाही, आता जे काही त्याच्यामध्ये असे आहेत की ज्यांना सरकारी नोकरी वगैरे लागलेली आहे तर ते आता या योजनेमध्ये पात्र होत नाहीयेत. तर जे सरकारी चलन पद्धतीनं आहे तर त्या पद्धतीनं ती रिकव्हरी त्या केसेस पुरती फक्त ज्यांना सरकारी नोकरी लागून ते आता त्या निकषामध्ये बसत नसतील अशा पद्धतीचे जर कुठे झाले असेल तर ते त्या पद्धतीने आहे. पण आता यापुढे आता ज्यांना लाभ गेलेला आहे या निकषांनुसार सुद्धा त्यांच्या क्रॉस त्यांच्याकडून परत रिकव्हरीचा विषय हा येत नाहीये. हा याच्या पुढच्या जो लाभाचा आहे तो त्या संदर्भातला हा विषय. आता समजा ज्याची 4 व्हीलर आहे किंवा त्यावेळेला जर काही कंप्लेंट बेस जरी ऑक्टोबरची कंप्लेंट असली तरी त्यांना ऑलरेडी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचा लाभ गेलेला आहे, तो आता रिफंड करण्याच्या संदर्भातला नाहीये. हे जे आम्ही फिल्ट्रेशन करत आहोत हे ऑक्टोबर मध्ये, काही सप्टेंबर एंड मध्ये, ऑक्टोबर मध्ये काही प्राप्त झाले, काही नोव्हेंबर मध्ये प्राप्त झालेले आहेत. या 1.5-2 महिन्याच्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही प्राप्त झालेले आहेत. वर्धा जिल्ह्यातून आहेत, पालघर मधून आहेत, काही यवतमाळ मधून आहेत, काही नांदेड मधून आहेत, काही म्हणजे अशा बऱ्याचशा जिल्ह्यांमधनं साधारणपणे 2-3 जरी तक्रारी आहेत. त्याच्यामधून आपण हे 5 पॅरामीटर जे आहेत ते सेट केलेले आहेत की मॅक्झिमम कंप्लेंट या 5 पॅरामीटर्स बद्दल आहेत आणि त्याच्यामुळे आपण ह्या 5 पॅरामीटर्सची आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. साधारणपणे ही प्रक्रिया कधीपर्यंत होईल आणि किती तक्रारी आल्या तुमच्याकडे? तक्रारींचा एक्झॅक्ट अंदाज मला बाहेर प्रिसाइज नंबर किंवा ॲक्युरेट नंबर मला सांगता येणार नाही. मॅक्झिमम ज्या आमच्या तक्रारी आल्या ते ह्या सगळ्या पॅरामीटर्सच्या होत्या आणि त्याच्यावरनं आपण हे डिसाईड केलं. एक, साधारणपणे पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला एक
70-75% जे या संदर्भातले हे आहे ते होईल आणि जसे जसे येत जातील त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत जाईल. म्हणजे एकंदरीतच सर्वांची स्क्रुटिनी न होता जे कोणी तक्रारी आले त्यांच्या तुम्ही स्क्रुटिनी करणार आहात, त्यांच्यापुरतीच हे नियम असणार आहेत. बरोबर. कुठेही याच्यामध्ये आम्ही जे लाभार्थी आहेत, जे निकषामध्ये बसलेले आहेत, ज्यांना लाभ त्या या निकषांमध्ये आहे त्यांना मिळत आहे, त्यांना कुठेही धक्का लागणार नाही. पण त्या निकषांच्या पलीकडे कंप्लेंट जे आलेले आहेत आणि त्यांना जो अधिकचा लाभ किंवा चुकीचा लाभ मिळतोय ही त्या संदर्भातलं फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन आहे. ज्यावेळेस तुम्ही स्क्रुटिनी कराल, ज्यावेळेस तुम्ही डेटा घ्याल, त्यावेळेस 4 व्हीलर वाल्या मंडळीची देखील एक संख्या तुम्हाला परिवहन विभागाकडून मिळू शकेल. म्हणजे परिवहन विभागाची तुम्ही कनेक्ट करणार आहात. बरोबर. त्यांच्याकडून डेटा मिळाला, त्यांच्या पण कारवाई. उदाहरणार्थ आपल्याकडे नमो शेतकरी योजना आहे. आमच्या GR मध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे की जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल पण तो 1500च्या कमी असेल तर वरची जी रक्कम आहे ना, समजा आता नमो शेतकरीचा लाभ 1000 आहे, 1000 रुपयाचा त्यांना लाभ मिळतो, आपल्या योजनेचा लाभ 1500, तो 1000चा लाभ तर त्यांना काय माहिती, त्याच्यातून तर आपण त्यांना आता हे नाही करणार कारण ते त्याच्यात लाभार्थी. आपल्याला ती ब्रॅकेट अमाऊंट जी आहे ना वरची जी राहते ती त्या ठिकाणी फक्त 500ची भरून काढणं म्हणजे मिनिमम 1500चा लाभ, 1500चा लाभ हा त्यांना असणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला त्या संबंधित डिपार्टमेंट सोबत त्याचं कोऑर्डिनेशन करावं लागणार आहे. परिवहन विभागासोबत हे 2 चाकी आणि 4 चाकीचं जे आहे ते क्रॉस व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. आम्हाला IT डिपार्टमेंटकडे उत्पन्नाचं जे हे आहे 2.5 लाखाचं ते आपल्याला करावं लागणार आहे. EKYC साठी आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची आधारची परवानगी त्या निमित्ताने लागणार आहे, तर ते आपण त्यामध्ये करणार आहोत. तर ज्या डिपार्टमेंट सोबत ते निगडीत असेल त्या डिपार्टमेंट सोबत आम्ही त्याचं जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे डेटाचं ते करणार. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.